नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग. मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंगकर. मित्रांनो, आजचा व्लॉग हा नेहमीचा व्लॉग नाही आहे. जसे आपण नेहमी क्रिकेटच्या मॅचला किंवा व्हॉलीबॉलच्या मॅचला जातो तसा हा व्लॉग नाही आहे. तर आज आपण निघालो एका रोड ट्रिपसाठी, जी टोटल आहे 5,500 किलोमीटरची रोड ट्रिप. तर त्यासाठी आपण आज निघालो आहे. आणि आज आपल्याबरोबर आपल्या प्रतीक स्पोर्ट्स या टीमचे व्हॉलीबॉलच्या टीमचे ओनर प्रतीक साळवी तो सुद्धा आहे. प्रतीक आहे, मी आहे, श्रेयस आहे आणि दीपेश आहे. चौघजण आम्ही निघालो आहे. प्रतीक आता एक 5 ते 10 मिनिटामध्ये येईल न्यायला आणि तो आला की मग निघणार आणि कुठे जातो ते सुद्धा तुम्हाला सांगणार. आणि सगळे आले की तुमची ओळख सुद्धा सगळ्यांबरोबर करून देतो. आणि थोडेसे वेगळे व्लॉग्स येतील पुढचे 8 ते 10 व्लॉग्स असतील ते थोडे रोड ट्रिपचेच येतील. तर आशा करतो की तुम्हाला ते सुद्धा व्लॉग आवडतील. आणि मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे रोड ट्रिपचे व्लॉग्स आवडतील त्यांनी या व्लॉग्स लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा. तर भेटूया थोड्या वेळामध्ये. 6:30ला निघूया, 5ला निघूया, 5वरनं 6:30 झाले, 6:30वरनं 7 झाले, 7वरनं 8 वाजलेत आणि आत्ता आलेत आहेत दोघे पण. 8 वाजलेत आहेत, 8, 7चे 8 वाजलेत आहेत. आता जरा बॅगा बिगा टाकतो आणि तुम्हाला गाडी दाखवतो आमची. हे महाकाल असा लोगो, आपला इंडियाचा लोगो आहे. आणि आपली ट्रिप ह्या बाजून चालू होणार आहे. पहिलं रत्नागिरी, मग यमुनोत्री, मग उत्तरकाशी, मग गंगोत्री. हे आपली पहिली धाम आहेत. 2 धाम आहेत, पहिली यमुनोत्री आणि गंगोत्री. त्यानंतर आपण जाणार केदारनाथ, नंतर बद्रीनाथ, नंतर रुद्रप्रयाग आणि डायरेक्ट परत रत्नागिरी, बॅक टू रत्नागिरी. तर चला गाईज, निघालो आताच आपल्या 5,500 किलोमीटर रोड ट्रिपसाठी. प्रतीक आहे आणि पाठीमागे मोने आहे. आणि अजून दीपेशला घ्यायचं आहे. दीपेश रत्नागिरीत थांबला आहे. तर आता निघणार आणि सुरुवात आपल्या पारंपरिक कोकणी पद्धतीने करणार. पहिले जाऊन झरीविनायकच्या मंदिरात नारळ द्यायचा आहे. तो नारळ देणार, तिथून जाणार भैरीच्या मंदिरात, तिथे नारळ देणार, तिथून जाणार आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरात, जी आपली रत्नागिरीची वेश आहे, तिथे जाऊन नारळ देणार. आणि मग सुरुवात तिकडे दीपेशला उचलणार महालक्ष्मी मंदिराजवळ. मग सुरुवात. चला सावकाश जाऊया, सावकाश येऊया. गणपती बाप्पा मोरया, मोरया. तर आता आपण आला आपल्या झरीविनायक मंदिरला. इथे नारळ देणार आणि मग पुढे निघणार. तर हे आहे आपलं भैरीचं मंदिर, जिकडे आता आपण नारळ द्यायला आलो आहे. आता नारळ द्यायला आलो आहे आपण भैरीच्या मंदिरामध्ये. तर आता मारुती मंदिरला पोचलो आपलं. आणि आता डायरेक्ट रत्नागिरीतून बाहेर पडतोय. भेटूया रत्नागिरीमध्ये डायरेक्ट 5 तारखेला. तोपर्यंत मस्त आहे की फिरत राहायचं. तर आपल्या रेल्वे स्टेशन पंपात थांबलो डिझेल भरायला. पहिला डिझेल ब्रेक फुल करतोय, बघूया किती मध्ये फुल होते. 3,800 पहिला डिझेल. एक 38 लिटर डिझेल आले. तर आता मी मागे बसलोय आणि महालक्ष्मीमध्ये कारण दीपेश आला, दीपेश जरा पुढे बसवलंय महालक्ष्मी मंदिरामध्ये. आता दीपेश गेला. पाऊस खूप पडतोय, खूप बेफाट, बघा बेफाट पाऊस पडतोय. त्याच्यामुळे दीपेश गेला आता मंदिरात नारळ द्यायला. इथून मग आता जरा जाणार थोडं पुढे, एक 5 मिनिटांसाठी थांबू आणि मग सगळं लगेज वगैरे एकदा सेट करू आणि मग छू. दीपेशने आत्ताच नारळ दिले ना आपल्या गाडीला. चला, जय माहिष्मती. जय माहिष्मती. म्हणे काय जय माहिष्मती. कुठला काय व्यवस्था टाकला नव्हता. तर हे झालंय आपलं पूर्ण लगेच सेटअप. आता निघालो. मोने आणि मी पाठी बसलो. जर आता कसं तासभर जरा मस्त झोपलो ना, गाडी नव्हती, कसं फ्रेश एकदम. आणि आता हातकंब्या निवळीतून निघतोय. त्यामुळे आता डायरेक्ट पहिला स्टॉप आहे मुंबई. मुंबईला नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे मस्त आहे की दुपारी जेवायचं दाबून आणि मग परत छू डायरेक्ट दिल्ली. चला भेटूया थोड्या वेळामध्ये. आणि आलाय आता खै खै खेळला.
आता थांबलोय जरा सावर्ड्यामध्ये. सावर्ड्याच्या हॉटेल पॅसिफिकमध्ये थांबलोय नाश्ता करायला. तर मस्तपैकी 100 रुपयामध्ये अनलिमिटेड नाश्ता आहे सावर्ड्यामध्ये पॅसिफिक हॉटेलला. तर तिथे जाणार आलोच आहे म्हणजे. आता जातो मस्तपैकी नाश्ता करूया. दाखवतो तुम्हाला आता नाश्त्यामध्ये काय काय ते. इथे मिसळ घेतली आहे, सँडविच घेतलं आहे, सुजी घेतली आहे आणि बनानाच. प्रत्येकीने साबुदाणा खिचडी, इडली, फ्रूट्स आणि एक सँडविच. मोन्याने काय घेतलं बघूया. मोन्या आधीच बोलला आहे महिन्याभराचं आत्ताच जेवण घेतो. मोन्याने कांदा पोहे घेतला नाही आणि दिपेश अजून घेतोय. दिपेश यायचं आहे. तर चला सुरुवात करूया खायला. झालं आता मस्त की नाश्ता करून पोटभर. मोन्याने अगदी 2 दिवसाचं जेवलं एवढं खाल्लं नाही. मग आपण आपली सँडविच आणि थोडेसे फ्रूट्स आणि आता मग काय काय खाल. सँडविच, सुजी आणि फ्रूट्स खाल. 2 वाट्या घेतल्या. वाट्या नाही घेतल्या, वाट्या एवढ्याशाच होत्या. आणि आता निघालो परत. इथं गाडीत बसून प्रवासाला सुरुवात. आता डायरेक्ट पुढचा स्टॉप डायरेक्ट मुंब्रा. आता मुंब्राला डायरेक्ट भेटायचं. चला परत एकदा प्रवासाला सुरुवात. सावर्ड्यातून निघालोय. आता 2 वाजेपर्यंत मुंब्र्याला पोचू आम्ही जेवायला. आता पोचतोय महाडला. मी आणि मोन्या मस्त की झोपलो होतो पाठी निवांत ताणून. मस्त एक आपलं नेक पिलो घेतलाय आणि झोपलोय. आता महाडला पोचू 1-5 मिनिटात. आता उठलो आहे ना. गाडी अशी उडवला म्हणून उठलो, नाहीतर मस्त आरामात मुंबईपर्यंत झोपलो असतो. पनवेलला पोचलोय. पनवेलला मुंब्रा अजून 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटरला 1 तास दाखवतोय. कुठेतरी ट्रॅफिक आहे आणि जाम होणार आहेत आमच्या. तर बघूया किती वेळ लागते ते. आता आपण पोचलोय नवी मुंबईच्या एअरपोर्टला. नवी मुंबईचे एअरपोर्ट आहे इथे पोचतोय. आणि मेन म्हणजे प्रत्येकच्या काकाचा इकडे फ्लॅट आहे. तर कुठे आहे तो शोधतोय आम्ही. पण इकडेच कुठेतरी आहे. दुर्वा रे. कुठला दुर्वा? जाऊ दे चला आपण जाऊया आपल्या मार्गाला. कुठे दुर्वा कुठे आहे? आणि आता जरा थांबलोय कामोटेच्या ब्रिजच्या इथे. कारण दीपेशचा एक मित्र जरा भेटायला येणार आहे. तर त्यासाठी थांबलोय कामोटे ब्रिजच्या खाली. तर मित्र येईल, भेटणार त्याला आणि निघणार. आणि तुम्हाला आमच्या गाडीची जर अशी अवस्था दाखवतो. कारण पाऊस खूप होता. अगदी काचेपर्यंत चिखल उडाला आहे. अशी अवस्था झाली आहे पूर्ण गाडीची. पण काय नाही. आणि आम्ही एक ठरवलंय जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत गाडी धुवायची नाही. असं ठरवलंय. आणि हां तुम्हाला मेन एक दाखवायचं राहिलं. आपल्या गाडीवर आपण हे असं सुद्धा टाकले, रत्नागिरी टू केदारनाथ. जाम भारी वाटतंय. मुंबईमध्ये इंटर झाल्यावर 2 किंवा 3 आत्तापर्यंत विचारलंय की गाडी चालू असताना काच गाडी थांबवून कुठे चाललात तुम्ही, कुठून आलात. रत्नागिरीवरून डायरेक्ट केदारनाथ, भारी एकदम मस्त असं तसं. 2 जणांनी गाडी चालू असतानाच विचारलं. आणि एकाने आता थांबल्यावरती येऊन भेटला. त्याने विचारलं की रत्नागिरीतून आलात तुम्ही. म्हटलं हो. आमच्याच गावातून आलात, आमच्याच गावचे तुम्ही, असं तसं. तर असं जेव्हा कोणी विचारतं ना खूप भारी वाटतं. आणि एक असा आनंद होतो की जे आपण एवढं करतोय ते कुठे ना कुठेतरी लोकांना सुद्धा आवडतंय. त्याचा एक आनंद भेटतो तो वेगळा असतो. आणि तोच आनंद आता आम्हाला चौघांना पण भेटतोय. कारण लोक येऊन विचारत आहेत आणि म्हणतात गाडीवरती जे तुम्ही काय केलं ते खूप छान वाटतंय. तर बघूया अजून किती लोक आपल्याला असे भेटतात जे विचारतात ते. आता जाणार. आता दीपेशचा मित्र येतो म्हणून फक्त थांबलो. ती येतो बोला 2 मिनिटामध्ये. त्याला भेटणार आणि मग जाणार. आणि वरून चालली आहे मोनोरेल. पण आता सीझन संपल्यावर जास्त येतो तो. हा आणतो. हे दोघं आहेत पुढे.
जेवतायत. एक आणि दोन. झालं आत्ताच जेवण वगैरे. आजीने मस्त जेवण केलं होतं. आजी चला येतो. आजीने मस्त जेवण केलं, जेवलो पोटभर. आता निघालो आणि आता चाललो. आता मस्त की जेवलं. आता आजचं टार्गेट आम्ही अहमदाबादच्या पुढे जायचं असं ठरवलं आहे. बघूया, पण एक असं पण ठरवलं की जोपर्यंत जाता येईल तेवढं जाऊ. अगदीच जिकडे कंटाळा येईल, आजचं काय स्पेसिफिक टार्गेट ठरवलं नाही आहे की इकडे जाऊनच राहायचं आहे. पण जिकडे कंटाळा येईल तिकडे जाऊन डायरेक्ट रूम घेऊन झोपायचं. मनात आलं डायरेक्ट दिल्ली पण मारू. काय दिप्या? यस. बघूया, आता सगळ्यांच्या मनावरती आहे. बघूया काय होते ते, कुठपर्यंत जातं ते. तर आता आपण थांबलोय घोडबंदरच्या इथे ब्रिजवरती. खूप ऊन आहे, बेकार. आणि इथे थांबलोय जरा टाइमपास. 5 मिनटं जरा फ्रेश, म्हणजे जरा स्ट्रेचिंग करणार आणि मग निघणार. आता थोडा ब्रेक घेतलाय, टी ब्रेक. तुझी चहा कुठे आहे? आणि प्रत्येकाने जरा वॉशरूमला गेलाय. प्रमित चहा, मोनाची चहा यायची लागेल. चहा पिणार मस्तपैकी आणि परत एकदा छू. आणि आता आपण आलोय महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करतोय आणि इथून 20 किलोमीटर पुढे गुजरात बॉर्डर आहे. चलो बाय बाय महाराष्ट्र, भेटूया 8, 9, 10 दिवसांनी. आणि आत्ता आपण एंटर केलंय गुजरातमध्ये. आपला पहिला स्टेट जिकडे आपण एंटर केलंय महाराष्ट्रामधून आहे गुजरात. त्यात थांबलो, चेकपोस्ट क्रॉस केला आणि जस्ट थांबलोय डिझेल भरायला. बघूया आता किती डिझेल बसतंय. फुलच करायची आपल्याला कंटिन्यू जाईपर्यंत फुल. पैसेवाले आपण जाम पैसेवाले आहे. जाता येता फुल, आपण पैसेवाले आहे. साधी लोक नाही आम्ही. डायरेक्ट फुलच. आता बघूया किती फुल होते. 3,900. सकाळी वरलं 3,800, आता वरलं 3,900. आपण फुल टाकीच करतो. शेट दिले पैसे, शेट पैसे देत आहेत. आणि मग निघायचं. चला. आणि आता मोन्या बसतोय गाडीवर. मी यांना सांगितलं तुम्ही जाऊन या, येताना मला इकडेच घ्या परत. आणि आत्ताला आपले झाले कुठे गेले रे? येईल ना. 500 किलोमीटर पूर्ण झाले आजच्या दिवसातले आपले. आता सुरत राहिलंय 50 किलोमीटर. तर आता एक 10 मिनिटात 10-15 मिनिटात सुरतला पोहोचू. बॉर्डरवर, म्हणजे सिटीत नाही जाणार आहे, आउटसाईडलाच जाणार आहे. सो आता कुठेतरी जेवायला थांबू. वाजलेत 10:30. कुठेतरी जेवायला थांबू. जेव्हा तिकडेच हे म्हणतात की तिथेच रूम घेऊन तिथेच स्टे करू आज ना. आणि उद्या सकाळी परत 5:30-6 वाजता सकाळी लवकरच सुरुवात करू. आणि अजून मग 1200-1300 समथिंग राहिले ते काय उद्याच्या दिवसामध्ये कव्हर करू. काही इश्यू नाही आहे. तर बघूया आता एक चांगलंसं हॉटेल बघतोय जेवायला आणि तिथेच रूम सुद्धा बघतोय. बघूया तर कुठल्या हॉटेलला थांबतोय ते. तर आत्ताच थांबलो जेवण्यासाठी आणि इथेच रूम सुद्धा बघितली. सुरतच्या इथेच आहे. सुरतच्या इथेच आहे. रूम सुद्धा बघितलं इकडेच. आता इकडेच जेवणार आणि इकडेच राहणार. आणि उद्या सकाळी जरा लवकर सुरू करायचं म्हणतोय, म्हणजे एक 5:30-6 वाजता. बघू आता किती वाजता उठतो आणि किती वाजता चालू करतो ते. आणि आधी जेवायला बघूया काय काय ऑर्डर देतो ते. आताच दीपेश बसला. दीपेश जाम दमलाय पुढे बसून. इकडे प्रतीक आणि मोन्या आहे. मोन्या काय फ्रेशच असतो. आता ऑर्डर दिली आहे दाल खिचडी. आणि आधीच ठरवलं होतं आम्ही की बाहेर कुठे गेलो की दाल खिचडीच खायची, काय दुसरं काय, कारण ते आपल्या पोटाला पचेल न पचेल काय माहिती. दाल खिचडीची
आणि आपल्या आजीने जिकडे आपण दुपारी जेवलो तिने आपल्याला डोसे पाठवून दिले तिथे. आता ते पण खाणार मस्तपैकी आणि मग देणार ताणून. आता दाल खिचडी आली की बघूया दाल खिचडीची टेस्ट कशी येते. तर आपल्याला आजीने दिलेले डोसे आपण खातोय. जबरदस्त. मोना कसा आहे? एक नंबर. दुपारचं जेवण पण आणि 11 वाजून 11 मिनटं झाली आहेत. दुपारचं जेवण पण आजीचं जबरदस्त होतं आणि आता डोसा तर काय लाजवाब. दाल खिचडी येत नाही तोपर्यंत डोसा खायचा. आली आपली दाल खिचडी. टेस्ट चांगली आहे दाल खिचडीची, फक्त थोडेसे टॉमॅटो ना जरा जास्तच टाकलेले आहेत. बाकी एक नंबर आहे. तर चला आता खाऊया आणि भेटूया डायरेक्ट रूमवरती. तर हे आपलं हॉटेल आहे आजच्या दिवसासाठीचं, द ग्रँड तापी. मस्त हॉटेल आहे आणि जेवणसुद्धा चांगलं होतं. आणि मेन म्हणजे हाच हायवे आहे. हायवेला जस्ट लागूनच हे हॉटेल आपण घेतलं आहे, जेणेकरून आपण उद्या सकाळी लवकर डायरेक्ट बाहेर पडू म्हणून. आता जाऊया, तुम्हाला रूम दाखवतो आपली. आधी जरा सामान काढूया, तुम्हाला रूम दाखवतो, मग त्याच्यानंतर आपली. चला. तर जस्ट आत्ताच बॅग काढले आहेत, तर जातो रूममध्ये. रूमचं दाखवतो तुम्हाला. तर हे आपले 2 ट्रेकर फॉर केदारनाथ ट्रेक, हे 2 आणि हा एक तिसरा. तर जाऊन मस्त की ताणून झोपायचा. पण काय पण म्हणा, हॉटेल जाम भारी आहे, एक नंबर हॉटेल आहे. रूममध्ये AC आहे तो वेगळाच, पण पूर्ण हॉटेलसुद्धा AC आहे. पूर्ण हॉटेल AC हॉटेल आहे. तर ही आहे आपली आजची रूम. 3 सिंगल बेड आहेत, 1 2 3 आणि एक खाली आहे. आणि 4 बेडचं नाही आहे, त्याच्यामुळे हा एक बेड इथे. पुढे बाहेर काय बघितलं नाही कारण रात्रीचं. आणि हे वॉशरूम मोठं आणि क्लीन एकदम. हेच मेन आहे आम्हाला, हेच जे मेन पाहिजे होतं तेच आहे. तर मित्रांनो आत्ताच रूमवरती आलो. आता थोड्या वेळानंतर फ्रेश होणार आणि मग देणार ताणून मस्तपैकी. जेवणसुद्धा खूप चांगलं होतं. आता मस्तपैकी झोपणार आणि सकाळी जरा लवकर सुरुवात करायची आहे. तर आजचा डे 1 होता. रत्नागिरीतून आपण सकाळी 9 वाजता सुरुवात केली आणि रात्री 11 वाजेपर्यंत आपण ट्रॅव्हलिंग केलं. आणि या ट्रॅव्हलिंगमध्ये आपण टोटल 600+ किलोमीटर्स क्रॉस केले. जास्त झाले असते, पण मुंबईमध्ये आपल्याला खूप ट्रॅफिक भेटलं, त्याच्यामुळे आपले जवळजवळ 2.5 ते 3 तास त्या ट्रॅफिकमध्येच गेले. पण जाऊ दे, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि जसं आजचा आपला डे ठरलेला नव्हता की आपण डेस्टिनेशन काय होतं आपलं ठरलेलं नव्हतं, तसंच उद्याचं सुद्धा आहे. डेस्टिनेशन काय आपलं ठरलेलं नाही आहे. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जायचं. आम्ही प्रयत्न करू की नॉनस्टॉप मारायचा, पण शक्यता थोडी कमीच आहे. तर बघूया आता. उद्या सकाळी लवकर सुरुवात करायची 5:30 वाजता. बघूया किती वाजता सुरुवात होते, किती वाजता सगळे उठत आहेत त्याच्यावरती आहे. तर चला मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपवतो. जे कोणी आपल्या या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे रोड ट्रिपचे व्लॉग्स आवडतील त्यांनी या व्लॉगचं लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये, म्हणजेच केदारनाथ ट्रिपच्या डे 2च्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.